साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। करून सर्व ग्रामस्थ, सर्व भाविक भक्तगण बाबांनी हात मारले आणि तुम्ही उपस्थित झालात। पण आज जसे उपस्थित झाले तसे कायमचं तुम्ही सहकार्य होतं ते आपण जर केलं तर नक्कीच आपली प्रगती होते। कारण बाबाजीने ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग जाई दीन बालके वसतिगृहातून धन्य बालक जाई। आम्हीही गुरुकुलातच शिकलो, वेगवेगळ्या 3 वर्ष होतो। नंतर सद्गुरू जनार्दन स्वामी कापळ्यात आले, कापळ म्हणजे शिवपुरी। तिथं आल्यानंतर आम्हाला तिथं बोलून घेतलं 10-12 मुलांना, तुम्ही आता इकडे आमच्याकडे, म्हणून 8वी 9वी 10वी आम्ही कापळ्यात बाबाजींजवळ राहिलो। आणि ते गुरुदेवांचे संस्कार, गुरुकुलातले संस्कार आज तुमच्या पुढे उभा आहे। म्हणून लेकरं काही करतात पण गुरुकुलात